नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, SBI मार्फत क्लर्क म्हणजेच लिपिक या पदासाठी 13,735 जागांसाठी नवीन पद भरती आलेली. मित्रांनो, आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला देखील सुरुवात झालेली आहे आणि त्याच सोबत आपले जे पेपर होणार आहे मित्रांनो, IBPS पॅटर्न नुसार होणार आहे. IBPS कंपनी आपले पेपर घेणार आहे मित्रांनो. त्यानुसार आपल्याला तयारी करायची असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. सर्व स्टडी मटेरियल आणि बाकीची सर्व माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याच सोबत लवकरात लवकर आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती देखील सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे, जेणेकरून मराठी लँग्वेज मध्ये तुम्ही शिकू शकता घर बसल्या व्यवस्थित न चुकता तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे. यावर्षी तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे मित्रांनो, कारण पदसंख्या खूपच जास्त तुम्हाला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत आणि त्यासोबत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर चला आता सर्वप्रथम जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, ऑफिशियल नोटिफिकेशन मी इथं ओपन केलेलं आहे. आता सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत. इथे जर म्हटलं तर बघा, तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे किंवा इतर संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी या ऑप्शन वरती किंवा या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली जाईल. तसंच सेपरेट आपण व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेला आहे. त्या ग्रुपवरती तुम्हाला वेळोवेळी सर्व अपडेट मिळून जातील. जर तुम्ही या पद भरतीची तयारी करणार असाल तर सेपरेट एक व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला जॉईन व्हायचे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. नंतर पुढे आपल्याला जागांविषयी माहिती दिलेली आहे. इथे सर्कलनुसार जागा दिल्यात. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर राज्यानुसार, त्यानंतर लँग्वेज दिले, त्यानंतर कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहेत ते दिले. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये मोडत असाल, ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेल्या आहेत सेपरेट मित्रांनो, ठीक आहे. आणि रेग्युलर इथं किती जागा आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर बघा, पुढे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र असणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रासाठी एकूण किती जागा असणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतो. तर ऑल इंडियासाठी जर म्हटलं तर 13,735 जागा आहेत मित्रांनो. त्यातील महाराष्ट्रासाठी 1,163 एवढ्या जागा उपलब्ध आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. तर या पदभरतीचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यायला विसरू नका. सर्व अपडेट त्यासोबतच सर्व स्टडी मटेरियल आणि सर्व आपल्याला माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय, तिला जॉईन व्हायला विसरू नका, ठीक आहे. तर चला पुढे जर म्हटलं तर आपण इथे देखील महाराष्ट्रासाठी कॅटेगरीनुसार इथं कुठं किती जागा आहे ते जाणून घेऊया मित्रांनो. हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं असणार आहे. तर इथं बघा, आपल्याला महाराष्ट्राच्या जागा दिलेल्या आहेत मित्रांनो. इथे महाराष्ट्र मेट्रो दिलेलं आहे, ठीक आहे. इथे जर म्हटलं तर महाराष्ट्र तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. इथे आपल्याला मराठी लँग्वेज दिले. त्यानंतर पुढे आपल्याला टोटल जर म्हटलं तर इथे बघा 1,163 जागा आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे ते तुम्ही इथे बघू शकता. वरती कॅटेगरी दिलेत, इथे तुम्ही कॅटेगरी बघू शकता आणि त्या कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे ते तुम्ही इथं जाणून घेऊ शकता, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर इथे बघा, आपल्याला महाराष्ट्रापाशीच गोवा राज्य, गोवासाठी किती जागा आहेत त्याच्याविषयी माहिती दिली आणि इतर राज्यांसाठी कुठे किती जागा आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. महाराष्ट्राला एकूण 1,163 जागा ही आपल्यासाठी महत्वाचं आहे. पदसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर तुम्ही इथं अर्ज भरायला विसरू नका, ठीक आहे. तर पुढे बघा, आपल्याला इतर माहिती दिलेली आहे, जेवढी पण महत्त्वाची माहिती आहे त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया मित्रांनो. आता पुढे जर म्हटलं तर आपली जी मेन एक्झाम होणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला पुढे माहिती दिलेली आहे. इथं बघा, इथं मेन जी एक्झाम असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. पहिली जी एक्झाम असणार आहे फेब्रुवारी 2025 मध्ये आणि मेन एक्झाम जर म्हटलं तर आपली मार्च किंवा एप्रिल मध्ये जाणार आहे, त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, आता जेवढी पण महत्त्वाची माहिती असेल ती आपण जाणून घेऊया. इथे आपल्याला वयाची अट दिलेली आहे मित्रांनो. वयाची अट किती असणार आहे इथं बघा, कमीत कमी इथं आपल्याला दिले आणि जास्तीत जास्त दिले 20 ते 28 पर्यंत आपली वयाची अट असायला पाहिजे. आपलं वय केव्हापासून कॅल्क्युलेट केलं जाणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर इतर कॅटेगरीसाठी इथं जी सूट आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिली. SC ST साठी इथं आपल्याला 5 वर्षाची सूट आहे. त्यासोबत इतर कॅटेगरीसाठी OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. तर या सूट विषयी तुम्हाला इथं खाली माहिती दिलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, जेवढी पण महत्त्वाची माहिती ती आपण जाणून घेऊया. इथं आपल्याला प्रत्येक राज्यानुसार जी आपली एक्झाम होणार आहे तिचं मीडियम कोणतं असणार आहे, कोणत्या लँग्वेज मध्ये आपण प्रश्न बघू शकतो त्याच्याबद्दल इथं माहिती दिली आहे. तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र. तर महाराष्ट्रासाठी मराठी, हिंदी, इंग्लिश, ठीक आहे, तिन्ही विषय तिन्ही आपल्याला जे विषय आहे किंवा लँग्वेज आहेत मित्रांनो, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न बघता येणार आहे, ठीक आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्न बघता येणार आहे. आपल्याला यासाठी अभ्यासक्रम काय दिलेला आहे मित्रांनो, थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. तर बघा, इथं अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो. अभ्यासक्रमाविषयी जर म्हटलं तर आपल्याला इथं इंग्लिश लँग्वेज वरती 30 क्वेश्चन असणार आहे 30 गुणांसाठी, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ही आपल्याला फेज फर्स्टचं म्हटलेलं आहे, ठीक आहे, पहिल्या एक्झामचं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरी जी आपली टेस्ट असते, मेन एक्झाम असते, त्याच्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं गणितावरती 35 प्रश्न 35 गुणांसाठी, रिझनिंग वरती 35 प्रश्न 35 गुणांसाठी. टायमिंग आपल्याला खूपच कमी असतो, ठीक आहे. 1 तासामध्ये आपल्याला टोटल 100 प्रश्न सोडवायचे असतात. तर टायमिंग वगैरे तुम्ही बघू शकता.
त्यानंतर पुढे जर म्हटलं तर मेन एक्झामसाठी आपल्याला इथे जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये जनरल जे फायनान्शियल किंवा अवेअरनेस आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. यामध्ये जर म्हटलं तर इथे एक्झाम मीडियम म्हटलेलं आहे. ते एक्झाम मीडियम आपल्याला प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळं असणार आहे. मराठी, इंग्लिश त्यासोबत हिंदी या तिन्ही आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रश्न दिसणार आहे. फक्त इथे जे इंग्लिश दिलेलं आहे ते प्रश्न फक्त इंग्लिशमध्येच तुम्ही बघू शकता, कारण ते इंग्लिशचे प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर ते आपल्याला प्रश्न असणार 50 प्रश्न 50 गुणांसाठी 40 आपल्याला पुढे जर म्हटलं तर इंग्लिश वरती प्रश्न असणार आहे 40 गुणांसाठी. ठीक आहे. त्यानंतर टायमिंग पुढे आपल्याला दिलेला आहे. प्रत्येक विषयाचा सेपरेट टायमिंग असतो मित्रांनो, त्यामुळे याचा टायमिंग तुम्ही त्या विषयाला देऊ शकत नाही. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला गणित बुद्धिमत्ताचं माहिती दिलेलं आहे. रिझनिंग वरती देखील प्रश्न असतात गणित आणि बुद्धिमत्तावरती. त्याच्यावरती जर म्हटलं तर 100 प्रश्न आणि याची गुणांची संख्या दिलेली आहे. ठीक आहे. टायमिंग वगैरे दिलाय. टोटल अशा प्रकारचे 190 प्रश्न तुम्हाला 200 गुणांसाठी विचारले जातील. टायमिंग जर म्हटलं तर 2 तास 40 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला असणार आहे. जवळपास 3 तासाच्या आसपास तुम्हाला टायमिंग असणार आहे. ठीक आहे. परंतु एक्झामची जी लेवल असणार आहे किंवा क्वेश्चनची लेवल असणार आहे थोडी हार्ड लेवल असते मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला बाकीची माहिती आहे. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर अभ्यासक्रमानुसार तुम्हाला कोणकोणते महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्या टॉपिक विषयी तुम्हाला पुढे माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथे जाणून घेऊ शकता नोटिफिकेशन डाउनलोड करून. त्यानंतर पुढे बघा फीस किती असणार आहे. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी त्यानंतर आपल्याला इतर जे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहेत यांच्यासाठी जर म्हटलं तर एक्स सर्व्हिसमॅन नव्हे, इथे एक्स दिले, त्यानंतर DXS दिले. तर यांच्यासाठी कोणत्या प्रकारची फी नाहीये. इतरांसाठी जर म्हटलं तर जनरल, ओबीसी, EWS याच्यासाठी जर म्हटलं तर 750 रुपये फीज असणार आहे ऑनलाईन एक्झामची. ठीक आहे. म्हणजेच ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, जी की मराठी भाषेमध्ये कसा भरायचा त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणारच आहोत. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा मेन एक्झाम आणि त्यासोबत आपल्याला जे सेंट्रल असणार आहे मेन एक्झाम आणि पहिली एक्झाम जी प्रायमरी एक्झाम आहे मित्रांनो, तर तिची तुम्हाला सेंटर कोणते असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. आता महाराष्ट्राचे सेंटर कोणकोणते असणार आहेत त्याच्याबद्दल आपण फक्त माहिती जाणून घेऊया. इतर राज्यांचं आपल्याला जास्त काय करायचं नाही. इथं बघा आपल्याला महाराष्ट्र राज्य दिले, यामध्ये अहमदनगर झालं, त्यानंतर अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर झालं, औरंगाबाद ज्याला आपण बोलतो. त्यानंतर पुढे धुळे, जळगाव, त्यानंतर कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई. ठीक आहे. याच्यामध्ये त्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर. तर हे आपल्याला ऑनलाईन एक्झामसाठी सेंटर असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रासाठी. तर तिथे तुम्ही ते सेंटर निवडू शकता आणि तिथे एक्झामसाठी जाऊ शकता. आता जास्त काही माहिती याच्यामध्ये सांगण्याची गरज नाही. अभ्यासक्रम झाला, व्हायची अट झाली, फी झाली आणि अशा प्रकारची इतर माहिती तुम्हाला मी देऊन घेतलेली आहे. तर अशा प्रकारची ही नवीन जाहिरात आलेली मित्रांनो. या जाहिरातीसाठी तुम्ही अर्ज भरायला विसरू नका. मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत मित्रांनो. थोडाफार जास्त अभ्यास केला तर तुमचं नक्कीच इथे सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो. त्या हिशोबाने तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो. चांगली संधी असणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर बघा अशा स्वरूपामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो. तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा ऑनलाईन अर्ज भरून द्या. ठीक आहे. 17 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि शेवटची तारीख असणार आहे 7/1/2025. 7 तारखेपर्यंत तुम्ही पुढील महिन्यामध्ये अर्ज भरू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पदभरतीची तयारी करणार असाल, ऑनलाईन अर्ज भरणार असाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.